आमदार रोहित दादा पवार आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल आज वाघेरेंचा अर्ज जो आहे तो दाखल करण्यासाठी तुम्ही आलात, किती विजयाची खात्री आहे वाघेरेंची? वातावरण खूपच गरम झालेलं आहे आणि मशाल हे चिन्ह आता लोकांच्या घराघरामध्ये गेलेलं आहे आणि संजोगभाऊ वाघेरे इथून खासदार होतील असा विश्वास आता आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात वाटायला लागलेला आहे। दादा तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदेला उभे राहणार होता त्यावेळेस शरद पवारांनी त्याला विरोध केला होता, मात्र अजित पवार म्हणतात की मी सांगितलं म्हणून त्यांना ते उमेदवारी दिली आणि त्यांना मी जिथं जिंकून आणलं, अशी वेगळी झहरी टीका अशी केली त्यांनी। नाही, अर्धवट स्टोरी त्यांनी सांगितली। एक तर मला जिल्हा परिषद लढायची होती आणि मी दादांना या बाबतीत बोललो होतो, साहेबांनाही बोललो होतो। साहेबांचं मत काही प्रमाणात असं होतं, आमदारकी नाही तर खासदारकीचा विचार केला तर जास्त योग्य ठरू शकतं, पण मी म्हणलं लहान पदापासून मला सुरुवात करायची आहे। आणि मग त्यांनी सगळ्यांनी मान्य केल्यानंतर मला एबी फॉर्म मिळाला। एबी फॉर्म कुणी दिला तर दादांनी दिला। का दिला? कारण महत्त्वपूर्ण तिकीटं हे दादाच देत होते, तेवढा अधिकार आणि प्रेम आणि विश्वास साहेबांनी दादांवर ठेवला होता आणि मग एबी फॉर्म मला मिळाला। राहिला प्रश्न अपक्षाचा विषयच नाही, दादा त्या बाबतीत खोटं बोलत आहेत, त्यामुळे हे खरं जे काय आहे ते मी इथं सांगत आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, रणजित जाधव, टीव्ही लाईन मराठी, पिंपरी चिंचवड। त्यामुळे पार्थ पवारांचा पराभव आम्ही विसरलो नाही असं रोहित पवार म्हणतायत। दुर्दैवाने अजित पवार आज त्याच बारणींचा प्रचार करतायत। सोबतच अजित पवारांनी माझ्याबाबत अर्धवट माहिती दिली असं देखील रोहित पवारांनी सांगितलंय। एपी फॉर्मचं वाटप अजित पवारच करायचे,